एक असा व्यक्ती, एक असा पत्रकार ज्याची नोंद इतिहासामध्ये ठेवली जाईल, ज्याचं आयुष्य थरारक, सस्पेन्स आणि रोमांचने भरलेलं आहे। एखाद्या चित्रपटाला लाजवेल अशी ज्याच्या आयुष्याची कहाणी आहे, ज्याने तुरुंगामध्ये राहून अनेक देशांची अर्थव्यवस्था अस्थिर केली, ज्याने विकिलीक्स या वेबसाईटच्या माध्यमातून अनेक देशांची गुप्त माहिती सर्वांपर्यंत पोहोचवली आणि सामान्य जनतेला किती पडद्याआड ठेवलं जातं हे जनतेच्या समोर आणलं। ज्या एका व्यक्तीमुळे अमेरिका रशिया, अमेरिका ब्रिटन, ब्रिटन स्वीडन आणि ब्रिटन ऑस्ट्रेलिया या देशामध्ये आपापसात वाद निर्माण झाले। ज्या काळात लोकांना www.com या वेबसाईटबद्दल माहिती नव्हती, त्याच काळात या व्यक्तीने वेबसाईट हॅक केली। असा हा हॅकिंगचा बादशाह, ज्याची आता तब्बल 14 वर्षानंतर तुरुंगामधून सुटका झाली। कोण आहे हा व्यक्ती? विकिलीक्सचं नेमकं प्रकरण आहे तरी काय? या सगळ्याबद्दल आजच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी सिद्धेश दिलीप शिगवण आणि तुम्ही पाहताय न्यूज अनकटचा विषय काय हा कार्यक्रम। सुरुवातीला ज्याचं मी एवढं कौतुक केलं त्याचं नाव आहे जुलियन अन्सांज। जुलियन अन्सांज आणि विकिलीक्स ही नावे तुम्ही कधी ना कधी ऐकली असतील, कारण अनेक देशांची गोपनीय माहिती उघड केल्यामुळे 2010 साली जागतिक चर्चेचा विषय बनणाऱ्या अन्सांज हा गेली कित्येक वर्ष तुरुंगामध्ये होता। त्याच्यावरती अनेक खटले देखील चालू होते। अन्सांजचे पुढे काय होणार, त्याला अजून किती दिवस तुरुंगामध्ये राहावं लागणार, असे अनेक प्रश्न सगळीकडून विचारले जात होते। अनेक जण त्याची तुरुंगामधून सुटका व्हावी म्हणून प्रयत्नशील देखील होते। अखेर या प्रयत्नांना यश मिळाल्याचं पाहायला मिळते, तेही तब्बल 14 वर्षांनंतर। जुलियन अन्सांजची तुरुंगामध्ये सुटका झाली, पण अन्सांज हा तुरुंगामध्ये का गेला होता याबद्दल जाणून घेण्याआधी जुलियन अन्सांज बद्दल थोडक्यात माहिती जाणून घेऊया। जुलियन अन्सांज याचा जन्म 1971 साली ऑस्ट्रेलियामधील टाउन्सव्हिल या ठिकाणी झाला होता। अन्सांज हा लहानपणापासूनच गणितामध्ये आणि कॉम्प्युटरमध्ये अतिशय हुशार। त्याने 1995 साली ऑस्ट्रेलियामधील एक सिस्टीम हॅक केली होती। त्यावेळी त्याला हजारो ऑस्ट्रेलियन डॉलरचा दंड देखील भरावा लागला होता। पुन्हा अशा प्रकारचं कृत्य करणार नाही ही गोष्ट मान्य केल्यावर अन्सांजचा तुरुंगवास टळला। पण एखाद्या गोष्टीची आवड माणसाला स्वस्थ बसू देत नाही, हे म्हणतात ते अगदी खरं आहे। जुलियन अन्सांज बाबत तर असंच तंतोतंत लागू होतं, कारण डिसेंबर 2006 रोजी जुलियन अन्सांजने विकिलीक्स या वेबसाईटची स्थापना केली। या वेबसाईटद्वारे अन्सांजने आजवर लाखो गुप्त आणि संवेदनशील सरकारी कागदपत्र, अहवाल आणि मेमो प्रकाशित केले। त्याच वेबसाईटने अनेक देशांची झोप उडवली आणि अन्सांजला तुरुंगवास भोगावा लागला। आता कोणकोणत्या देशांची गोपनीय कागदपत्र उघड केले त्याबद्दल देखील थोडक्यात जाणून घेऊया। विकिलीक्सने अफगाण युद्ध डायरीच्या नावाने 90,000 अमेरिकन लष्करी दस्तऐवज सार्वजनिक केल्यामुळे तो चर्चेचा विषय बनला होता। यामध्ये अमेरिकेच्या अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधील लष्करी कारवायांची महत्त्वाची माहिती होती। अमेरिकेच्या लष्करी हेलिकॉप्टरने कशा प्रकारे 18 सामान्य नागरिकांना मारलं याचा व्हिडिओ देखील विकिलीक्सने 2010 साली प्रसिद्ध केला। त्यानंतर ही साईट प्रकाशझोतात आली होती। त्याचबरोबर भारतामधील मुंबईवर 26/11 रोजी झालेल्या हल्ल्यात काही हिंदुत्ववादी संघटनांचा हात असल्याचा बॅरिस्टर AR अंतुले यांच्या विधानाचा हवाला देत काँग्रेस नेतृत्वाने देशात धर्माचं राजकारण करण्याचा प्रयत्न केल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट देखील विकिलीक्स या वेबसाईटने केला। आतापर्यंत विकिलीक्सने राजकारणी, सरकार आणि संघटनांशी संबंधित 1 कोटीहून अधिक कागदपत्र आणि संबंधित विश्लेषणं लीक केलेली आहेत। 2010 साली अन्सांजच्या विरोधामध्ये अटक वॉरंट जाहीर करण्यात आलं। त्याच वेळेला स्वीडनमध्ये त्याच्यावरती बलात्काराचा आरोप देखील ठेवण्यात आला। अन्सांजने मला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केल्याचं मत देखील व्यक्त केलं। दरम्यान आपलं इतर दुसऱ्या देशात प्रत्यारोपण टाळण्यासाठी अन्सांजने लंडनमधल्या इक्वाडोरच्या दूतावासामध्ये आश्रय मागितला। जून 2012 पासून 2019 सालपर्यंत या ठिकाणी तो राहिला, पण नंतर इक्वाडोरमध्ये सत्तांतर झालं। तिथल्या लेलिन मोरेनो यांनी अध्यक्षपदाची सूत्र हाती घेतली आणि त्यानंतर अन्सांजेचा आश्रय काढून घेण्यात आला। नंतर 2019 साली अन्सांजेला लंडनमधून खेचून बाहेर काढलं गेलं। त्याने लंडनमध्ये
कोर्टाच्या नियमाचं पालन न केल्यामुळे अन्सांजेला 50 आठवड्यांचा तुरुंगवास देखील झाला। या दरम्यान अमेरिकेने हेरगिरी आणि गोपनीय माहिती उघड केल्यामुळे त्याच्या विरोधामध्ये देखील खटले भरले। मात्र आपलं अमेरिकेमध्ये प्रत्यारोपण होऊ नये यासाठी अन्सांजे हा सतत प्रयत्न करत होता। अखेर 2021 मध्ये एका ब्रिटिश कोर्टाने त्याचं प्रत्यारोपण नाकारलं आणि त्याच्यावरती झालेला बलात्काराचा आरोप देखील पुराव्याअभावी काढून टाकण्यात आला। या संपूर्ण काळामध्ये अन्सांज यूके मधल्या बेलमार्श तुरुंगामध्ये कैद होता। या सगळ्यात अनेकांनी अन्सांजेला साथ दिली, सरकार विरोधामध्ये निदर्शनं केली जाऊ लागली। त्याचबरोबर अन्सांजेला सोडण्यासाठी त्याची सुटका करण्यात यावी यासाठी मागणी देखील केली जाऊ लागली। ऑस्ट्रेलियन सरकारने अमेरिका आणि ब्रिटनकडे हे प्रकरण लवकरात लवकर सोडण्याचा आग्रह केला होता। इराक आणि अफगाणिस्तानमधील युद्धाबाबतची माहिती असणाऱ्या विकिलीक्स फाइल्स जगजाहीर झाल्यामुळे अनेकांची आयुष्य धोक्यात आलेत असा दावा मात्र यावेळेला अमेरिकेने केला। गेली 5 वर्ष ब्रिटिश तुरुंगामध्ये घालवलेल्या अन्सांज याने अमेरिकेमध्ये प्रत्यारोपण प्रकरण तुरुंगातूनच लढवलं होतं। वर्षभराच्या कायदेशीर लढाईनंतर विकिलीक्सने संस्थापक जुलियन अन्सांज आणि अमेरिकन प्रशासनामध्ये समझोता झाल्याचं विकिलीक्सने स्पष्ट केलंय। यानुसार अन्सांज यूके मधून रवाना झाला असून अमेरिकेमधील त्याच्यावरील गुन्हेगारीच्या आरोपांमध्ये आपण दोषी असल्याचं स्वीकारल्यानंतर त्याला आता सोडण्यात आलंय। तर हा होता आजचा आपला विषय। या विषयामध्ये आता इथेच थांबूया, पुन्हा भेटू एका नवीन विषयासह। धन्यवाद।